नमस्कार, मी संतोष लिंबरे पाटील आपल्या सर्वांचं या ठिकाणी एमबीपी कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण आहोत अर्थात महाराष्ट्र बाजारपेठेच्या या सुंदरशा प्रांगणामध्ये. आज महाराष्ट्र बाजारपेठेचा 9वा वर्धापन दिन सोहळा आहे. 10व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कौतिक दांडगे साहेब अर्थात त्यांच्या सुंदरशा संकल्पनेतून उभे राहिलेली महाराष्ट्र बाजारपेठ आणि याचं संपूर्ण संयोजन करत असतात आपल्या सीईओ अनुजा दांडगे मॅडम. आपण या ठिकाणी उभे आहोत ती यश प्लाझा दादरमधील मध्यवर्ती ठिकाण आणि त्याच ठिकाणी आहे आपली हक्काची बाजारपेठ म्हणजेच महाराष्ट्र बाजारपेठ. तर चला आज आपण महाराष्ट्र बाजारपेठेच्या या मस्तपैकी आपण मार्टमध्ये जाऊया. तिथे सर्व आपल्या स्टाफशी गप्पा मारूया. ज्या ठिकाणी हे महाराष्ट्र बाजारपेठेचे संपूर्ण जे आपण या ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअर पाहतोय की ज्या ठिकाणी अनेक वस्तू सगळ्या या ठिकाणी प्राप्त होत असतात त्या ठिकाणी आपण नक्कीच भेट देऊया. नमस्कार. आणि आपण आलेलो आहोत आपण ज्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र बाजारची आपली हक्काची शॉपिंग ज्या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी आपण प्राप्त करू शकतो. तर या ठिकाणी आमचे सन्माननीय गिरीजी कार्यकर आणि करुणा कापसे मॅडम आहेत. तर आपण यांच्याशी संवाद साधूया कारण आम्ही म्हणू शकतो की सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब जे आमच्या परिवाराचे मुख्य आहेत आणि आमच्या अर्थात सीईओ अनुजा दांडगे मॅडम यांच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार या ठिकाणी होत असताना हे सर्व देखरेख करणारी मंडळी आज या ठिकाणी आहेत. नमस्कार सर्वांना. सर्वांना आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेच्या 9व्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आणि 10व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी गिरीजी कार्यकर सर आहेत. सर नमस्कार. सर किती वर्षापासून आपण या ठिकाणी आहात? मी गेली 5 वर्ष मी इकडे आहे. 2022 मध्ये मी इथे आलो आणि त्यापासून हा प्रवास चालू आहे. आपल्या प्रवासाबद्दल थोडंसं आपल्याकडून माहिती करून घ्यायला आवडेल आम्हाला. जेव्हा मी सुरुवातीला इथे आलो तेव्हा मी 2022 मध्ये गणपती नंतर मी आलो आणि तेव्हा खूप आम्ही छोट्या दुकानात खाली होतो. छोटी सुरुवात करता करता आज मोठा सरांनी जो यश त्यांना प्राप्त झाले ते सर्व यश हे त्यांचे प्रयत्न त्यांच्या फळाला आले. म्हणजे 9 वर्ष पूर्ण होऊन आपण 10व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे की जे बीज रोवलं होतं त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि सरांचं उद्दिष्ट आहे 18,000 करोडचं 36 जिल्ह्यांचं आणि नक्कीच ते उद्दिष्ट पूर्ण होण्याकडे आपण सर्वजण जात आहात. आणि या प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की एक एक यशाची पायरी आपण या ठिकाणी चढत असतो. तर या यशाच्या पायरीमध्ये आज सरांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन असतं पण तुमच्या सगळ्यांची साथ कशी असते? इथे प्रत्येकाचे छोटे छोटे प्रयत्न आहेत. म्हणजे त्यांची पण स्वप्न आहेत. ती स्वप्न पुरी करता करता त्यांनी इथे प्रयत्न केले आणि त्यापासून त्यांना यश मिळालं आहे. सरांचं जे विजन आहे मुंबईमध्ये 5 आणि पुण्यामध्ये 5 आणि 36 जिल्ह्यामध्ये 36 आउटलेट आणि 2036 पर्यंत 18,000 करोडपर्यंत कंपनी घेऊन जाणार ते. मी त्यांना या 2022 नाही 2017 पासून त्यांच्याशी ओळख आहे. 2022ला मी आलो पण 17 पासून सरांचं जे विजन आहे जे मिशन आहे ते तसं आहे. मी त्यांना 2017 पासून ओळखतो. या ठिकाणी करुणा कापसे मॅडम आहेत. मॅडम किती वर्ष झालं तुम्ही आहात? मला नमस्कार सर. मला महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली म्हणजे 9 वर्ष म्हणजे आज 9वा वर्धापन दिन आहे. 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यामध्ये तुम्हाला तर लाख लाख शुभेच्छा. मला सांगा हे सर्वजण या ठिकाणी पाहत असतात. सगळ्या महिला दिवसभर असतात कारण 1.5 लाख बहिणींचा एकमेव भाऊ म्हणजे आपले डॉक्टर कौतिक दांडगे साहेब. या सगळ्या भगिनी ज्यावेळी येतात त्यावेळी ह्यांना शांत करणं यांना सगळं काम समजावून सांगणं कसं वाटतं तुम्हाला हे काम समजावणं? काय असतं सर काही म्हणजे सगळी बोटं सारखी नसतात. म्हणजे थोडं रागातही बोलावं लागतं कधी शांतही बोलावं लागतं. पण काय असतं आज कस्टमरमुळे आपण आहोत आणि आपल्यामुळे ते आहेत. आणि महाराष्ट्र बाजारपेठ जो आज उभा राहिलेले पूर्ण सगळे 1 लाख कस्टमर लोकांच्यामुळेच आहेत. आणि सरांचं एवढं चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळतं की कस्टमर लोकांजवळ गाईड कसं करायचं काय करायचं. मॅडम सर आम्हाला चांगलं मार्गदर्शन देतात. त्यानुसार आम्ही कस्टमर लोकांशी संवाद साधतो. एवढंच सांगू इच्छिते की महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आज आम्मी 9 वर्ष मी काढली आहेत. पुढे मला सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनाने पुढे चालायचं आहे आणि त्यांच्या छायेखाली आम्ही आज सर्व स्टाफ आज कम से कम 50 ते 60 कस्टमर आमचे स्टाफ आहेत. हा स्टाफ आमच्या सरांच्या मॅडमच्या मार्गदर्शनाने एवढा पुढे गेलेला आहे की कस्टमर लोकांना 1 लाख लोक आज आमच्याकडे येतात त्यांना हँडल करतो.
खरं म्हणजे संयम काय असतं ते आमच्या सरांकडून शिकावं, म्हणजे डॉक्टर कौतिक दांडगे साहेबांकडून शिकावं, की कोणत्या महिला कधी फोन करतील, काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही, पण सगळ्या महिलांशी सुसंवाद साधण्याचं काम डॉक्टर कौतिक दांडगे साहेब करत असतात. सगळ्यांशी प्रेमाने संयमाने बोलायचं काम आमचे साहेब करत असतात. आणि म्हणून म्हटलं संयम काय असतो ते शिकायचं असेल तर डॉक्टर कौतिक दांडगे साहेबांना आपण समोर ठेवायचं. आज आपण कार्यकर साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या करुणा कापसे मॅडमशी बोललो. तसंच या ठिकाणी वैकर मॅडम आहेत. वैकर मॅडम, तुम्ही या ठिकाणी आज आहात, महाराष्ट्र बाजारपेठेच्या परिवारातील आहात, काय सांगाल आपल्या परिवाराबद्दल? नमस्कार. सर्वप्रथम आज आपला महाराष्ट्र बाजारपेठचा वर्धापन दिन म्हणजे आज 9 वर्ष पूर्ण झाले. सर, अभिमान वाटतो आज आम्हाला की आम्ही आज 1.5 लाख महिला इथे कार्यरत आहोत आणि आज सर्व श्रेय आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे सर आणि CEO अनुजा दांडगे मॅडम यांना जाते. कारण आज त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यांनी एक सुरुवात एक खाली छोट्या ऑफिसमधून केली होती. आज बघितलं तर पहिल्या माळ्यावर त्यांचे 2-3 ऑफिस आहेत. आज इथे 4-5 गाळे पण झाले आणि एक आज ही मोठी भव्य शॉपी पण इथे महिलांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांचं 18,000 करोडचं विजन आहे. 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आणि 2036पर्यंत त्यांचं विजन मिशन पूर्ण होणार आहे. तरी आम्ही एवढंच सरांना सांगू इच्छितो की आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी तर आहोत आणि आज त्यांनी आज महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सरांचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. कारण असं सहकार्य जर त्यांनी पुढे कंटिन्यू चालू करून ठेवलं तर आपल्या महिला अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि आज देशभरामध्ये त्यांचं नाव पण झालेलं आहे महाराष्ट्र बाजारपेठचं. आणि त्यांच्यामुळे सरांमुळे आम्हाला पण कुठे गेलं तरी आज आम्हाला ह्या आयडीमुळे पण आम्हाला समजतं की हा महाराष्ट्र बाजारपेठमध्ये महिला आल्यात. आम्ही ट्रेनमधून प्रवास करताना पण हा ID घातलेला होता. तर आम्हाला विचारलं, हा खरंच तुम्ही काय करता महाराष्ट्र बाजारपेठमध्ये? तर आम्ही म्हणतो आम्ही महाराष्ट्र बाजारपेठ एक किराणाचं शॉप आहे, त्या शॉपमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि त्याच्यातून आम्हाला रोजगार निर्मिती करून दिली. आज आमचं घर चाललं सर त्याच्यावर. आज महिलांना आज आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जातो तेव्हा तेव्हा आज घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये आज 500 ते सर आज 1-1.5 लाखपर्यंत इन्कम घेतात ह्या महाराष्ट्र बाजारपेठमधून. म्हणून अभिमान वाटतो आज सरांबद्दल आणि मॅडमबद्दल. एवढंच सांगतो सर की आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि इथून पुढेही राहू आणि आम्हाला सहकार्य सर आणि मॅडम करतात त्यामुळे धन्यवाद, आभार. माझं नाव सई पेडणेकर. मी महाराष्ट्र बाजारपेठेत गेली 2 वर्ष काम करते. आज आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेचा वर्धापन दिन. आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेला 9 वर्ष पूर्ण होऊन 10व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर त्यानिमित्त आमचे सर आणि मॅम यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या 2 वर्षात मी महाराष्ट्र बाजारपेठेत काम करते. मला खूप आनंद वाटतोय आणि मी खूप खुश आहे. नमस्कार, माझं नाव भारती बांदिवडेकर आहे. मला इथे 2 वर्ष झालं आहे आणि महाराष्ट्र बाजारपेठेत मला स्टाफ म्हणून काम करायला खूप आनंद होतो. महाराष्ट्र बाजारपेठेत आज वर्धापन दिन होता. तर 9 वर्ष संपून 10व्या वर्षात पदार्पण केले आहे. मला सर आणि मॅमला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव सायली परब. मी इथे 2 वर्ष झाले महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये काम करत आहे. मला सर आणि मॅम ह्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. कारण आज 9वं वर्ष संपून 10व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे महाराष्ट्र बाजारपेठने. सो माझे पूर्ण स्टाफ, मॅमच्या सानिध्यात तर आम्ही जास्त करून असतो. आम्हाला खूप मजा येते त्यांच्यासोबत काम म्हणजे ते आम्हाला जे सजेस्ट करतात त्याच्यासाठी. आणि आता आपलं 9वं वर्ष संपलं आहे. आता 10व्या वर्षी काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे घडतीलच. तसंच आता जसं इकडे आपल्या पूजा झाली तसंच 7 मे 2026ला शिवाजी नाट्य मंदिर इथे आपला मोठा भव्य सोहळा साजरा होणार आहे. तर सर्वांनी तिथे नक्की या. थँक्यू. आज 1 मे 2026 आज आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेला 9 वर्ष पूर्ण झाली. 10व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. 3 वर्षापासून काम करते, पण असं नाही वाटत की आपल्याला इथं बोर होतंय किंवा काय. दिवस कसा जातोय समजत नाही. स्टाफ खूप छान आहे. मॅम, सर खूप सपोर्टिव्ह आहेत. शॉपमध्ये मी काम करते. शॉपमध्ये जे येतात कस्टमर ते पण खूप चांगले आहेत.
सर आणि मॅमच्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील इतकं काही आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. कोणताही प्रॉब्लेम असेल काय असेल एकदा फक्त मॅमना किंवा सरांना बोललो आम्ही कोणताही स्टाफ जाऊ दे सगळे एका आईवडिलाप्रमाणे आम्हाला सांगतात समजवतात किंवा काय असेल आमचे प्रॉब्लेम्स ते सॉल्व करतात. वर्षानुवर्ष असेच वर्धापन देऊन मोठे मोठे होत जाऊ. हे महाराष्ट्र बाजारपेठ छोटं असं रोपटं होतं त्याचं आता मोठं झाड झाले आहे. त्याच्यापेक्षा अजून मोठं उंच भरारी घेऊ दे. सरांनी आणि मॅडमांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज 9 वर्ष पूर्ण झालेली आपल्या हक्काची अशी बाजारपेठ म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठ, ज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे साहेब आज या ठिकाणी आहेत. आज आपण खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना झाली. आज 10व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आज योगायोग आहे, आज बुद्ध पौर्णिमा देखील आहे आणि आज त्याच जगदंबेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेचा सुंदरसा कारभार या ठिकाणी सुरू आहे आणि ते म्हणजे वन अँड ओनली डॉक्टर कौतिक दांडगे साहेब. तर आज आपण या ठिकाणी सरांनी तर आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे संपूर्ण परिवाराला, कारण हक्काच्या परिवाराचे मुख्य आमचे ते आहेत. तर मी सरांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्या सर्व ग्राहक राजांना आणि आपल्या सर्व परिवारातील सदस्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना 1 मे 2017ला आपण सुरुवात केली आणि आज 1 मे 2026 म्हणजे पूर्ण 9 वर्ष पूर्ण होतात आणि आपण 10व्या वर्षात पदार्पण करतोय मोठ्या दिमाखाने आणि दशकपूर्तीकडे आपली वाटचाल आहे. तर ह्या 9 वर्षामध्ये बरेच काही म्हणजे आपण उपक्रम राबवले. याच्याही पुढे आपण चांगले उपक्रम यांच्या महिलांसाठी राबवणार आहोत. तर ह्या आता इथून पुढे मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट होणार आहेत आणि पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपले होणार आहेत आणि 18,000 करोडची जी आपली विजन आहे ते विजन आपण लवकरच पूर्ण करणार आहे. तर तुम्ही सर्व ग्राहक राजा सभासद जे माझ्या महिला बहिणी आहेत त्या सर्वांनी मला अशीच साथ द्या जी आतापर्यंत दिली, याच्या पुढे अशी द्याल या अपेक्षेचा मी डॉक्टर कौतिक दांडगे. धन्यवाद. थँक्यू. हा तर आपला वास्तूतला आजचा हा दरवर्षीप्रमाणे 1 मे रोजी आपण पूजन करत असतो आणि त्याचा जल्लोष आपण नंतर करत असतो. तो जल्लोष होणार आहे 7 मे 2026 रोजी दुपारी 3:30 ते 10 या वेळेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरामध्ये. तर आपण नक्की यायचं आहे, कारण तो जल्लोष तो उत्साह सगळ्यांसाठी आहे. नक्की या. अर्थात छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे दुपारी 3:30 ते रात्री 10 या वेळेमध्ये. अर्थात तारीख आजच रिझर्व करा, बुक करा. 7 मे 2026. धन्यवाद.